प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता एका नवीन पात्राची एंट्री त्यांनी दाखवली आहे। आता हे पात्र कोण आहे, काय आहे, त्यासाठी बघत राहा शेवटपर्यंत। ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 नोव्हेंबरचा भाग। तर अश्विन ताटामध्ये दोडक्याची भाजी बघतो आणि म्हणतो, दोडक्याची भाजी? अरे यार वहिनी, मला आवडत नाहीये ग। का केलीस तू दोडक्याची भाजी? एवढा वाईट आहे ग वहिनी, मी तुला त्रास देतो का ग एवढा? आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी, सगळ्या भाज्या खायच्या असतात हं। आता अश्विन म्हणत असतो मनाशीच, मम्मा मम्मा कुठे आहेस ग तू? मला तुझी खूप आठवण येतेय। तू इथे नाहीयेस ना, म्हणून तुझी सून बघ माझा कसा छळ करते आणि हे अशी दोडक्याची भाजी खाऊ घालते मला। आता प्रतापराव म्हणतात, ए ड्रामेबाज, चल ताटात जे वाढलंय ते खा गपचूप। आता सायली म्हणते, बाबा मला माहिती होतं त्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही। मग विमल म्हणते, अहो अश्विन दादा, सायली ताईंनी तुमच्यासाठी पनीरची भाजी केली आहे। अश्विन म्हणतो, काय सांगताय विमल ताई, पनीरची भाजी? आता विमल म्हणते, आणते हं। मग आता अश्विन म्हणतो, यस, आता येईल मज्जा। आता पनीरची भाजी म्हटल्यावर अश्विनला जरा मजा येणार आहे जेवायला। मग आता या पूर्णाजी म्हणतात, सायली तू या पोरांना जरा जास्तीच लाडवून ठेवलंयस बरं। कुसुम म्हणते, अहो आमच्या सायलीला ना सगळ्यांच्या आवडीनिवडी अगदी बरोबर माहिती असतात। तर अश्विन आता ती पनीरची भाजी मस्तपैकी चाकतो आणि म्हणतो, वा 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 वहिनी, काय मस्त झाली आहे भाजी। वहिनी, एक नंबर भाजी झाली आहे, कमाल। ए अस्मिताई, तू सांग ना भाजी कशी झाली आहे? आता अस्मिता भाव खात म्हणते, चांगली झाली आहे तशी, वाढ थोडे पनीरचे पीसेस, चालतील मला। आणि आता सगळेजण बसलेत हे जेवायला। छान दाखवला तसा आजचा भाग प्रेक्षकांनो, त्यांनी इंटरेस्टिंग होता। पूर्णाजी म्हणतात, काय रे अश्विन, आता पनीर वरपताना तुझ्या आईची आठवण येत नाही का तुला? अश्विन म्हणतो, येते ग पूर्णाजी, खूप आठवण येते। तसा मम्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी, म्हणजे रोज तिला व्हिडिओ कॉल वगैरे करतोय मी। मामाच्या ट्रीटमेंटसाठी पण जरा फॉलो करतोय। मामाला आज ICUच्या बाहेर आणणार आहे, त्यामुळे काळजीचं कारण नाही, पण पुढच्या 7-8 दिवस तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावंच लागणार आहे। आता अस्मिता म्हणते, अरे देवा, म्हणजे मम्मा अजून आठवडाभर तरी परत येणार नाहीये। प्रतापराव म्हणतात, पूर्णाई, मी सुद्धा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बरं का। तसं 3-4 वेळेला व्हिडिओ कॉल करत असतो मी दिवसातून, म्हणजे तेवढंच तिला जरा आधार मिळतो ना। आता पूर्णाजी म्हणतात, तशी पोर खंबीर आहे रे, पण मनाने हळवी आहे। पण वेळ आली ना तर अगदी व्यवस्थित खंबीरपणे सगळ्या गोष्टींचा सामना करते बरं। हे सगळं कल्पनाताई बद्दल बोलणं चाललंय। मधुभाऊ म्हणतात, आपण सगळं देवावर सोपवून द्यायचं, देव त्याला जे योग्य वाटतं ना ते बरोबर करतो। सायली मात्र सारखी आता अर्जुनची वाट बघत असते, अजून का आले नाही, कुठे राहिले हे? हा येडा आपला बसला तिथे गार्डन मध्ये, अजून का आल्याने मिसेस सायली कर। किती बोळा दाखवलाय या प्रेक्षकांनो। आता तो विचार करतोय, कुठला खेळ खेळताय मिसेस सायली, अजून नाही आलात तुम्ही? आता याचे एवढं प्रेम, मी तर डायरेक्ट तोंडावर बोलाव ना। असो, पण आता अर्जुन विचार करतोय, मला नाही वाटत आता ते येतील म्हणून। आता इकडे जेवताना पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं सायली, मधुभाऊंना खीर वाढ, त्यांच्या ताटातली खीर संपलीये। मधुभाऊ खीरची वाट बघत असतात। आता सायलीचं काही लक्षच नसतं। पूर्णाजी म्हणतात, अगं ए सायली, मी काय म्हंटले तुला, अगं खीर वाढ मधुभाऊंना। आता सायली मधुभाऊंच्या ताटात बघते आणि म्हणते, नाही नाही पूर्णाजी, त्यांच्यासाठी एकच वाटी पुरे, त्यांना आता अजून गोड मिळणार नाही म्हणजे नाही। मधुभाऊ चुपचाप बसतात। आता प्रतापराव म्हणतात, अगो ए सायली, अगो काय हे? अगो काय म्हणजे पूर्णाई, अगो बघ, म्हणजे सायली आपल्या बरोबर बोलताना हिचा आवाज खाली होतो आणि आता मधुभाऊंशी बोलते तर बघ, म्हणजे मला तर कळूच नाही लागलं की ते हिचे बाबा आहेत का ही त्यांची आई आहे म्हणून। आता सगळेजण हसायला लागतात। मग आता ही सायली म्हणते, अहो बाबा, मधुभाऊ ना गोडाच्या बाबतीत अजिबात ऐकत नाही, त्यामुळे मला जरा त्यांना असं धाकात ठेवावंच लागतं। तुम्हाला माहितीये का, मला जेव्हा पहिली नोकरी लागली होती ना, तेव्हा मधुभाऊ एवढे खुश झाले होते की त्यांनी 3-4 वाट्या शिरा खाल्ला होता। आणि त्यावेळेला रात्रीच आम्हाला मधुभाऊंना ऍडमिट करावं लागलं होतं, शुगर वाढली म्हणून। मधुभाऊ म्हणतात, अगं बाई सायली, आता त्या चुकीसाठी काय मला व्याह्यांच्या समोर उठाबशा मारायला लावणार आहेस का? सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, पण ते खिरीचं भांड आहे ना, ते मी तुमच्यापासनं जरा लांबच ठेवणार आहे। आता अश्विन म्हणतो, डॅड, ओ डॅड, अहो मी जरा पोलिसांना फोन लावू का? प्रतापराव म्हणतात, पोलीस का बरं रे,
काय झालं? आता अश्विन म्हणतो, नाही आपल्या घरात एक लेडी डॉन आली आहे, त्यांना सांगावं लागेल ना. ही लेडी डॉन आपलं गोड खाणं बंद करेल ना नंतर, मग आपण जगायचं कसं सांगा बरं. आता सगळे पुन्हा हसायला लागतात. म्हणजे सगळेजण छान आनंदात आहेत, मस्त गप्पा छप्पा चालल्या आहेत. पण सायली आपली फोनवर अर्जुन अजून का नसेल आला असा विचार करते. म्हणजे हे का आले नसतील, फोन पण बंद करून ठेवलाय, चैतन्य भाऊजींना फोन करून बघू का. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा ए अश्विन, तू जिला लेडी डॉन म्हणतोयस ना, तिचा जीव बघ कसा खालीवर खालीवर होतोय. अरे तिचा नवरा अजून आला नाही ना बाबा म्हणून. आता सायली म्हणते, हो ना पूर्णाजी, बघा ना आज खूपच उशीर झाला हो यांना यायला. मी फोन करू लागले तर तोही लागत नाहीये. मी की नाही चैतन्य भाऊजीला फोन करून येते. विमलताई, तुम्ही बघता का सगळ्यांना काय हवंय नकोय, मी आलेच चैतन्य भाऊजींना फोन करून. मग विमल म्हणते, हो हो जा ना तुम्ही सायलीताई. आता सायली चैतन्याला फोन करते. अर्जुन आता तिथे गार्डन मध्ये बसूनच विचार करतोय, जर यायचंच नव्हतं मिसेस सायलींना तर कशाला मला बोलवलं त्यांनी इथे गार्डन मध्ये. जाऊ दे आता किती वेळ बसू, जातोच घरी आणि मग विचारतो त्यांना. पण आता हा जेव्हा विचारतो ना, तेव्हा अर्जुनची विचारायची स्टाईल आहे ना, ती खूपच भारी दाखवली आहे. आता ह्या सायलीने चैतन्याला फोन करायला सुरुवात केली आहे आणि इकडून अर्जुन निघाला आता गार्डन मधून घरी यायसाठी. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही ह्यांच्यासोबत आहात ना. आता तो चैतन्य मस्त फिरतोय तिकडे कुठेतरी. आता सायली म्हणते, नाही म्हणजे हे आले नाहीत ना घरी अजून, काय सांगताय, हे तुमच्यासोबत नाहीये. बरं बरं, यांना जर फोन लागला तर सांगा हो यांना, मी घरी वाट बघते म्हणून. आता सायलीला आले टेन्शन, चैतन्य सोबत पण नाही अर्जुन, मग गेला तर कुठे गेला. पण आता हा सीन बघा, म्हणजे आज असं जास्ती बोर नाही केला त्यांनी, आज असं आनंद दाखवलेला आहे. इकडे आता किल्लेदारांच्या घरी सुद्धा जेवायची तयारी चालू आहे बरं का. आता या जावाजावाचं प्रेम बघा किती आहे. म्हणजे प्रत्येक घरात असं प्रेम असलं ना तर कुठेच भांडणच होणार नाही. त्या घरोघरी वाल्यांनी जरा आदर्श घ्यायला हवा प्रतिमा आणि सुमनचा. आता हे जेवायला बसलेले असतात सगळे. ही सुमन म्हणते, वहिनी तुम्हाला टोमॅटोचा सार आवडतो ना, मी तुमच्यासाठी केलाय आज टोमॅटोचा सार. आता या प्रतिमा त्या म्हणतात, तू म्हणाली होतीस ना तुला बटाट्याचे पराठे आवडतात, मग मी तुझ्यासाठी बटाट्याचे पराठे केले बघ अगं सुमन. या प्रतिमा त्या आता चुरू चुरू बोलायला लागल्यात बरं का. आता हे रविराज तिथे असलेल्या फोनकडे बघतात, तो फोन वाजायला लागतो, टेबलवर कोणाचा तरी फोन आहे. नागराज म्हणतो, अरे कोणाचा तरी फोन वाजतोय. आता तिथेच ठेवलेला असतो फोन. प्रतिमा त्या म्हणतात, अरेच्छा हा कोणाचा फोन आहे, कोणाचा तरी फोन ठेवला इथे. रविराज, अहो तुमचा फोन आहे का हा. आता रविराज म्हणतात, नाही बाबा माझा फोन नाहीये, तूच बघ ना उचलून कोणाचा फोन येते. आता या प्रतिमा त्यात तो फोन उचलतात आणि हॅलो असं म्हणतात. आता इकडनं रविराजांनी त्यांचा फोन उचललाय आणि कानाला लावलाय आणि ते म्हणतात, हा बोल प्रतिमा. प्रतिमा त्यांना नवलच वाटतं, अगं बाई हे काय चाललंय यांचं. आता हे सगळेजण बघायला लागतात एकमेकांच्या तोंडाकडे. रविराज स्माइल करतात त्यांच्याकडे बघून. या सुमनबाई म्हणतात, अगं बाई भाऊजी हा काय प्रकार. रविराज म्हणतात, मी माझ्या फोनवरून प्रतिमाच्या नवीन फोनवरती फोन केलाय. मग नागराज म्हणतो, वा 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 अभिनंदन वहिनी, नवीन फोन मिळालाय तुला, क्या बात है. प्रतिमा त्या म्हणतात, अहो पण मी या फोनचं काय करणार आहे, मला कुठे हा नीट वापरता येणार आहे आणि बाई मला काही फोनची गरज नाहीये. आता हे रविराज म्हणतात, असं कसं गरज नाहीये, गरज आहे तुला, त्याशिवाय आम्हाला कसं कळणार तू कुठे गेली आहेस ते. सुमन म्हणते, हो ना वहिनी, तुम्ही जेव्हा गेला होता सुभेदारांच्या घरी तेव्हा आम्ही किती घाबरलो होतो. तेव्हा तुमच्याकडे फोन असता तर आम्हाला कळलं असतं ना तुम्ही तिकडे गेलात म्हणून. रविराज म्हणतात, आवडला ना तुला फोन प्रतिमा, वापरशील ना ग. आता प्रतिमा त्या स्माइल करून हो असं म्हणतात. पण आता बघा प्रेक्षकांनो, अचानकच त्यांनी ती प्रिया एवढी उद्धट वागती असं दाखवलं ना, म्हणजे आता ती तिची तर वागतच होती पण आता घरात पण वागायला लागली आहे. आता लगेच त्या सुमनला म्हणते, सुमन काकी मला जेवायला वाढ, मला भूक लागलेली आहे. रविराज म्हणतात, तुला जेवायला दिलं नाही सुभेदारांनी, तशीच आली का उपाशी त्यांच्या घरून. आता लगेच ही मनातल्या मनात म्हणते, सध्या ते दारावरच्या भिकाऱ्यालाही जेव घालतील, पण मला कशाचं विचारताय. आता हा नागराज म्हणतो, ए तन्वी, अगं दादा बोलतोय तुझ्याशी, काय विचारतोय दादा. आता ही म्हणते, नाही मी पूर्णाजीकडे थांबले होते थोड्या वेळ, मग एका मैत्रिणीकडे गेले होते म्हणून मग मला यायला जरा उशीर झाला. रविराज म्हणतात, आज तरी वागली का नीट त्यांच्याशी, का मनस्ताप देऊन आली आहेस पुन्हा त्यांना. आता ही काय कुटाने केले तिने, ही काय स्वतःच्या तोंडाने सांगणार का, पण उद्धट सारखी बोलते कशी बघा. लगेच म्हणते, बाबा तुम्ही नेहमीच मला असंच बोलत राहणार आहात का,
तुमचा माझ्यावर जरा पण विश्वास नाहीये का? आता हे रविराज म्हणतात, विश्वास असा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आता लगेच ही म्हणते, मी चालले खोलीत, गुड नाईट. सुमन म्हणते, अगं जेवण. आता लगेच प्रिया म्हणते, गेली माझी भूक आता. आता असं बोलून निघून जाते. आता काहीतरी मस्त ऑर्डर करेल आणि खाईल मस्त खोलीत जाऊन. तर आता ही निघून जाते तनतन करून. नागराजला ते खटकतं. रविराज म्हणतात, या पोरीशी ना कसं वागावं ना तेच कळत नाहीये. मला तर हिच्यावर विश्वास ठेवायची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. प्रिया ना प्रेक्षकांनो असं वागून कुठेतरी फसणार आहे. तुम्ही बघाच पुढे काय घडतंय ते. आता या प्रतिमा त्या म्हणतात, असं तुम्ही तिच्यावर सतत संशय घेऊ नका ना, मग अशानं ती अजून बिथरेल ना. मग हा नागराज विचार करतो, ही प्रिया पण ना निव्वळ बिंडोक सारखी वागायला लागली आहे, असं तो मनात विचार करतो नागराज. या प्रिया इतकी बिंडोक पोरगी या जगात नाहीये. आहे खोट्या बापाची इस्टेट बिस्टेट मिळालेली आहे, तिला मस्त ऐश करायची दिली सोडून, आणि जेव्हा पाव तेव्हा त्या अर्जुन सायलीच्याच मागे लागलेली असते. आता सुमन म्हणते, अहो तुम्ही समजवा ना जरा तन्वीला. आता नागराज म्हणतो, हो हो मी समजवतो तिला, तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो. आता नागराज जेवता जेवता उठतो आणि प्रियाच्या खोलीत जातो. आता तो सीन त्यांनी पुढे दाखवलाय, पण तत्पूर्वी हा अर्जुन आणि सायलीचा सीन बघा, मजा आली आहे हा सीन बघताना आज. आता अर्जुन घरी आलाय आणि इकडे तिकडे सायलीला हुडकायला लागतो. अरे इथे पण नाहीये मिसेस सायली, अरे इकडे पण नाहीये मिसेस सायली. आता हा का दिवाणच्या खाली बघतो काय कोणाच ठाऊक. आता तो काहीतरी फोन चार्जिंगला वगैरे लावत असतो. आता सायली येते मागून आणि म्हणते, तुम्ही इथे आहात, काय चाललंय तुमचं? हे काय वागायची पद्धत झाली? तुम्ही काय हो मिसेस सायली, एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवलीत की तुम्ही करणार आहात तर ती गोष्ट करायची असते ना, असं अचानक गायब व्हायचं असतं का? आता सायली म्हणते, हो ना, तेच मी तुम्हाला सांगतेय. तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर ती सांगायला पाहिजे ना, असं अचानक गायब नाही व्हायचं मध्येच. अर्जुन तिला म्हणतो, मला कॉपी करू नका. आता मी कुठे गायब झालो? गायब तर तुम्ही झालात. सायली म्हणते, मी कधी गायब झाले? मी तर इथे उभी आहे ना तुमच्या समोर. तुम्ही संध्याकाळी गेलात ते आत्ता उगवताय. तुम्हाला फोन करून बघत होते तर फोन तुमचा स्विच ऑफ. घरातल्या कोणालाही माहिती नाही तुम्ही कुठे आहात. मला असं वाटलं डायरीमध्ये दिनचर्या लिहिली असेल तुम्ही. ती डायरी उघडून बघते तर नेहमीप्रमाणे ती कोरीच. अशा वेळेला मी काय करायचं? कुठे शोधायचं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, कुठे शोधायचं म्हणजे? तिथेच जिथे तुम्ही मला बोलवलं होतं. कमाल करता तुम्ही, मला बोलवता आणि स्वतःच येत नाही. मग कसं सापडेल मी तुम्हाला? सायली म्हणते, मी कधी बोलवलं तुम्हाला? हा, तर अर्जुन तिला खुनवत म्हणतो, तिथे बोलवलं ना तुम्ही मला, तिथे. आता सायली म्हणते, कुठे? अर्जुन जरा विचार करत म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत प्रँक करताय का? काय चाललंय तुमचं मिसेस सायली? मी वेड्यासारखी वाट बघत होतो तुमची गार्डनमध्ये, तुम्ही येतच नाही, गायब होऊन जाता, पुन्हा मलाच म्हणता मी गायब झालो म्हणून. सायली म्हणते, अहो मी का गायब होईल? आणि मला तुमच्याशी बोलायचंच असेल तर मी इथे बोलेल ना तुमच्या सोबत. काय बोलताय तुम्ही? अहो आपण एका घरात एका खोलीत राहतो ना, काही बोलायचंच असेल तर मी बोलले असते ना तुमच्याशी इथेच. गार्डन मध्ये कशाला बोलवलं असतं मी तुम्हाला? अर्जुन म्हणतो, काही गोष्टी अशा असतात ना ज्या या घरात या खोलीत बोलता येत नाही. म्हणजे असं काही असेल ना तुमच्या मनात, म्हणजे अशी तुमच्या मनातली हुरहुर सांगण्यासाठी तुम्ही गार्डन चूज केलं असेल ना. तर सायलीला इतका हसू येतं, काय सांगायसाठी? मनातली काय? अर्जुन म्हणतो, हुरहुर. ती खूप वेळा हसते सायली आणि म्हणते, मुळात तुम्हाला हा शब्द माहितीये याचंच कौतुक वाटतंय हा मला, आणि हा शब्द माझ्या तोंडी पेरू नका हा तुम्ही. मी असं काही म्हणाले का तुम्हाला? आता अर्जुन म्हणतो, तुम्ही कुठे म्हणालात? तुम्ही मला लिहिलं, मेसेज मध्ये लिहून पाठवलं. आता सायली म्हणते, काय मेसेज? कुठला मेसेज? आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बऱ्याच वेळ बघत राहतात. फनी होता की नाही हा सीन? मी तुम्हाला तेव्हाच म्हणले, या दोघांचं डिस्कशन छान दाखवलंय त्यांनी. तसा हा सीन छान दाखवतायत ते, पण या दोघांचं प्रपोज भयंकर लांबवत आहेत बाबा, बापरे बाप. तर आता इकडे पुन्हा प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय. प्रिया आपली सारखी अशी एरझाऱ्या मारत असते. ही ना प्रेक्षकांनो पळत्याच्या पाठी लागलेली आहे, त्यामुळे हिच्या हाती काहीही येणार नाहीये. प्रिया अर्जुनचा विचार करतीये की अर्जुन खूप प्रेम करतोय सायलीवर. आता हे काही तिला सहन नाही होत आहे. नागराज येतो आणि म्हणतो, काय चाललंय ग तुझं प्रिया? काय फालतू ड्रामा लावलाय ग? दादा सकट सगळे चिडले तुझ्यावर, त्यांना मस्का मारायचं सोडून ऍटिट्यूड काय दाखवतेस ग? नीट वाग ना जरा.
प्रिया म्हणते तुमचे हे मोफत सल्ल्याचं केंद्र आहे ना, त्याला कुलूप लावायची आणि चुपचाप ती चाबी समुद्रात फेकून द्यायची. नागराज म्हणतो नाही फेकणार मी. नागराज म्हणतो नाही फेकणार मी चाबी. असं कसं? ही लगेच रागाने बघायला लागते नागराजकडे. मग नागराज म्हणतो अगं काळजी वाटते मला तुझी, बाप नसलो तुझा तरी बापासारखाच आहे ना मी. आता प्रिया म्हणते माझं ना डोकं सटकलंय, उगाच नडू नका मला. मग नागराज म्हणतो काय ग काय काय झालंय काय एवढं? आता ही प्रिया म्हणते मी अर्जुन आणि सायलीचं प्रेमाचं नाटक उघडं पाडायला गेले होते. वेगळं नाटक केलं मी तिथे जाऊन, पण ते केल्यावर तर मला वेगळीच गोष्ट लक्षात आलेली आहे. नागराज म्हणतो कोणती गोष्ट? आता ही प्रिया म्हणते अहो अर्जुन कॉन्ट्रॅक्ट पुरता त्या सायलीच्या सोबत नाहीये, त्याचं खरंच प्रेम आहे त्या सायलीवर. म्हणजे हे त्या सायलीला काही माहिती नाहीये अजून, पण तिला कळलं तर. आता या नागराजला काय सांगायचंय बघा, तो व्यवस्थित सल्ला देतोय तिला. आता प्रिया म्हणते अहो ती सायली जर अर्जुनच्या प्रेमात पडली तर आपली सगळी मेहनत वाया जाईल. प्रियाला खरं तर खूप जेलसी होते प्रेक्षकांनो, अर्जुन तिचा झाला नाही ना, म्हणून आता तिला तो कोणाचाच होऊ द्यायचा नाहीये. पण आता इकडे बघा अनदर फनी सीन. आता हा अर्जुन एकदम आवेशामध्ये म्हणजे असा फॉर्म मध्ये आला, एकदम स्टाईल मध्ये ऍटिट्यूड मध्ये. तो आता त्या सायलीचा असा हात धरतो आणि म्हणतो मिसेस सायली, आणि आता तिला असं बसवतो तिथे खाली आणि म्हणतो मला कळतंय सगळ्यांसमोर बोलणं तुम्हाला असं ऑकवर्ड वाटत असेल ना, पण काय आहे ना म्हणजे तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून टाका ना मला. आता ते सायलीला समजे ना काय बोलतोय. ही सायली म्हणत असते अहो तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो मी वकील आहे की नाही, मी पुराव्याशिवाय कसा बोलेल. थांबा मी तुम्हाला पुरावा दाखवतो. आता याने चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला आणि तो चार्ज पण झाला बरं का विदिन अ सेकंड. आजकाल सुपरफास्ट टेक्नॉलॉजी आहे म्हणा, काही होऊ शकतं. आता त्याने तो मोबाईल काढलाय चार्जिंगहून आणि सायलीला दाखवतोय मेसेज. हे बघा हा मेसेज. बिचारी प्रिया अर्जुनच्या मोबाईल मधला मेसेज डिलीट करायचं विसरली. आता त्याने तो मेसेज दाखवला सायलीला. सायली तो मेसेज वाचते. खूप दिवस झाले मला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय. खूप खास आहे ते, मनामध्ये थोडी भीती आहे, थोडी हुरहुर आहे. तुम्ही माझं ऐकाल ना, मला तुम्ही बाहेर भेटा, घरात नको, संध्याकाळी 7 वाजता भेटा, असा तो हायवे जवळच्या गार्डन जवळ भेटा, असा तो मेसेज तिने वाचलाय. आता खरं तर हिने त्या मेसेज थ्रू जायला पाहिजे होतं की हो हो असं आहे तसं, हिला सोपं झालं असतं ना प्रपोज करायला. पण ही येडी आणि तो अर्जुनही येडा. आता ती सायली तो मेसेज वाचते आणि हसायला लागते आणि विचार करते अगं बाई हे तर सगळं माझ्या मनातलं आहे, पण हा मेसेज केला कोणी असेल. आता इकडे नागराज बघा प्रियाला काय म्हणतो, ए आपली बिपली ना, तुझी मेहनत वाया जाईल, मला नाही त्या अर्जुन सोबत लग्न करायचंय. असं हसायला लागतो तो. आता ही प्रिया म्हणते तुमचे फालतू विनोद आहेत ना तुमच्याकडेच ठेवा. एक तर माझं डोकं सटकलंय आधीच. मला असं वाटतंय की खरंच जर असं झालं ना तर ते सुभेदारांचं घर आणि ती तिजोरी माझ्यासाठी कायमची बंद होणार आहे. नागराज तिला म्हणतो अगं ए बये, जी तिजोरी उघडी आहे ना त्याच्यावर फोकस कर ना. तू अशीच वागत राहिली ना तर दादाला तुझ्यावर डाऊट येईल आणि दादा तुला एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. माझी सगळी मेहनत वाया जाईल तुझ्यामुळे. तुला इथे तन्वी बनून आणलंय ना, तर लक्षात ठेव माझी आई, अगं इथे आणलंय त्याचा थोडा तरी फायदा मला होऊ दे माझी माय. आता ही प्रिया म्हणते तुमच्या बोलण्यावर ना जरा टॅक्स लावायला हवा. तुम्ही ना आता जास्ती बोलूच नका. तुम्ही आता पोटभर जेवलायत ना, निघा आता इथून, जरा शतपावली करा, मला जरा विचार करू द्या. आता नागराज म्हणतो कर विचारच करत बस तू, त्या अर्जुन सायलीला कसं वेगळं करायचं ते. आता प्रिया विचार करते म्हणजे मोठ्यानेच बोलते, काही झालं ना तरी मी त्या अर्जुन आणि सायलीचा पिच्छा सोडणार नाही म्हणजे नाही. माझ्यावरती जो अन्याय झालाय ना त्यासाठी मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कडूनच न्याय मिळून राहणार आहे. बघालच तुम्ही. आता प्रेक्षकांनो हिचं आणि अर्जुनचंही लग्न दाखवता काय की, आणि ती लग्नामध्ये ही प्रिया त्याला सायली त्याला प्रपोज करेल असं काही दाखवू नये म्हणजे झालं बाबा. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या मागे हात धुवून लागली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा या सायलीचा आणि अर्जुनचा पुन्हा त्यांनी सीन दाखवलाय. आता सायलीच्या मनामध्ये जरा लाडू फुटतायत. ती विचार करते अगं बाई हा मेसेज तर मी केला नव्हता, मग हा मेसेज ह्यांना कोणी पाठवला. पण आता तो अर्जुन पहा तिच्या कानाजवळ जातो आणि म्हणतो बोला मी ऐकतोय, काय बोलायचंय तुम्हाला.
सायली वळते त्याच्याकडे, तेव्हा अर्जुन म्हणतो, आधी मला सांगा बरं, तुम्ही मला बोलवलं, तुम्ही का नाही आला तिथे गार्डनमध्ये, याचं उत्तर द्या बरं मला आधी. सायली म्हणते, अहो मी नाही केला हो हा मेसेज. नाही म्हणजे मला कळतंय हे, हा मेसेज माझ्या फोनवरून गेलाय तुम्हाला, पण मला खरंच माहिती नाहीये हो याच्यातलं काही. अर्जुन म्हणतो, अहो मग तुमच्या फोनवर चेक करा की मेसेज तुम्ही पाठवला नाही पाठवला. मग आता सायली तिचा फोन घेते आणि मेसेजमध्ये म्हणजे सेंडमध्ये कुठलाही मेसेज नसतो. सायली अर्जुनला फोन दाखवत म्हणते, हे बघा नाहीये, कुठलाच मेसेज नाहीये. पण अर्जुनचं मन काही मानायला तयार नाही बाबा. आता तो ते फोन बघतो आणि म्हणतो, अच्छा कोणीतरी स्विच करून मेसेज वाचेल म्हणून मेसेज डिलीट करून टाकलं वाटतं तुम्ही. सायली म्हणते, अहो पण मी कशाला डिलीट करू मेसेज, मी मेसेजच केला नाहीये, मी काही खोटं बोलते का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही कशाला खोटं बोलाल म्हणा. सायली म्हणते, तेच ना, मुळात मला तुमच्याशी काही बोलायचं असतं तर आपण दोघं एकत्र बाहेर पडलो असतो ना, असं मेसेज कशाला केला असता मी तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हा पण टेक्निकल इश्यूमुळे हा मेसेज आपोआप डिलीट झाला असेल का हो. आता ती सायली वैतागून त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, अहो पण दुसऱ्या कोणानी तुम्हाला मेसेज केला का, म्हणजे तुमच्या फोनवरून मेसेज केला असं वाटतंय का तुम्हाला. सायली म्हणते, दुसरं कोणी माझ्या फोनला कशाला हात लावेल. आता हे दोघंही वेड्यापिशासारखे एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, मलाही काही कळत नाहीये काय हा प्रकार आहे सगळा. बरं आता सायली एक नंबरची फेकू आहे. ती मनात काय बोलली माहिती का, मी आज यांना सगळं सांगणार होते माझ्या मनातलं, आता हे कधी ठरवलं तिनं, आपल्याला तर काही सांगितलं नाही, आता अचानक कसं काय बोलली ही. आता ही सायली विचार करते, मी तर ह्यांना माझ्या मनातलं सगळं सांगणार होते आणि हा मेसेजचा प्रकार कोणी केला असेल बाई, मला तर काही कळतच नाहीये, असं आता सायली मनात विचार करत असते. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय, पण पुढच्या भागात तर त्यांनी काहीच्या काही मोठा बॉम्बच टाकलाय. काय झालंय माहिती का, या सायलीचा कोणीतरी ओळखीचा मुलगा अगदी चंपू टाईप आहे आणि तो आलाय आणि ही प्रिया त्याचा हात धरून त्याला त्रास देत असते आणि म्हणत असते, जा जा त्या सायलीला मिठी मार आणि असं दाखव की तू तिचा बॉयफ्रेंड आहे. तर आता मला असं वाटतंय कदाचित सायली अर्जुनसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायला गेलीये. प्रियाने त्या मुलाला जबरदस्ती करून त्या सायली समोर जा असं सांगितलंय. आता तो मुलगा सायलीशी सहज बोलायला म्हणून जातो आणि नेमका अर्जुन हे सगळं गाडीतनं बघतो की ह्या कॅफेमध्ये का आलायत आणि हा मुलगा कोण आहे. आता कदाचित प्रिया करायला जाणार एक आणि होणार काहीतरी तिसरंच असं मला वाटायला लागलंय, कारण आता प्रियाच्या ह्या म्हणजे जे काही तिने उपद्व्याप केलेत त्यामुळे कदाचित अर्जुनच सायलीला प्रपोज करतो की काय असं वाटतंय मला. ट्रॅक तर त्यांनी बरा लावलाय, पण आता बघूयात ह्यातून पुढे काय काय मजा घडती येते. छान वाटला का आजचा एपिसोड, मला कमेंट करून सांगा नक्की प्रेक्षकांनो. आणि ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले अजून त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात हजर होते LP आणि घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत हा रिव्ह्यू एन्जॉय करा आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.